शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण सोयाबीन पिकामध्ये पडणारे रोग आणि कीड यांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर सोयाबीन पिकामध्ये आपण लागवड केल्यानंतर कमीत कमी 20 ते 25 दिवसानंतर आपल्याला त्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसतो. पहिल्यांदा जर प्लॉटमध्ये आपण बघितलं, शेतकऱ्याचं वैयक्तिक स्वतः प्लॉटमध्ये लक्ष असणं, प्लॉट व्हिजिट केल्यानंतर, प्लॉट बघितल्यानंतर आपल्याला समजून येतं की बाबा जास्त पावसामुळं त्याच्यामध्ये पिवळेपणा पडला आहे का पाऊस नसल्यामुळं त्याच्यामध्ये पिवळेपणा करला आहे. कारण जास्त पाऊस झाल्यामुळं त्याच्यामध्ये नत्राचा प्रमाण जास्त होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा पिवळेपणा येतो. आणि जमीन ओली असल्यामुळं मुळांना जो काय अन्नद्रव्याचा अपटेक कमी होतो त्याच्यामुळे सुद्धा पिवळेपणा असतो. आणि प्लस ह्याच्यामुळे होतं काय, झाड हे ट्रेसमध्ये जातं पूर्णतः. त्याच्यामध्ये स्ट्रेसमध्ये आल्यामुळं डाउनी मिल्ड्यू असेल, तांबेरा असेल, त्याच्यामध्ये येलोवेन मोझॅक व्हायरस जो काय सोयाबीनमध्ये येतोय आता 1-2-3 वर्षापासून जो आपण पाहतोय, तर याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. पण ते लक्षात आलं पाहिजे की हे बाबा नेमकं कशामुळे होतंय. ते पिवळेपणा तर पडलाय, त्याच्यावरती स्पॉट आहेत का, कोणते स्पॉट आहेत, ते का डाउनीचे स्पॉट आहेत का, तांबेरा रोगाचे स्पॉट आहेत का, येलोवेन मोझॅकचा स्पॉट आहे. तर हे पाहणं गरजेचं आहे आणि ते पाहणं तुम्ही आणि एखाद्या चांगल्या अनुभवी व्यक्तीला सांगणं आणि त्याच्यानुसार सल्ला घेणं आणि त्याच्यावर फवारणी करणं हे गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी तर वेगळं औषध आहे, वेगळी फवारणी आहे. तेच औषध तुम्हाला त्या त्या रोगासाठी वापरणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपण बघितलं 20 ते 25 दिवसाच्या ज्यावेळेस आपला सोयाबीनचा प्लॉट होतो, तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी ओळखू येतात की पहिल्यांदाच प्लॉटमध्ये पानं खाणारी अळी दिसते, पानं गुंडाळणारी अळी दिसते. त्याच्यानंतर त्याची शाकीय वाढ पूर्णतः झालेली नसते. आणि तिसरं म्हणजे बुरशीजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव असतो. एकतर पिवळेपणा असतो किंवा पानांवरती पिवळे म्हणजे चट्टे असतात. आणि तांबेरा रोगासारखं म्हणजे तपकिरी कलरचे चट्टे आणि प्लस लालसर त्याच्यामध्ये पानावरती लालसर प्रमाण असतं. मग हे 2-3 गोष्टी आहेत, ते ओळखू आल्या पाहिजे. त्याच्यासाठी काय फवारणी करायची आहे, तर पहिल्यांदा 20 ते 25 दिवसाचं सोयाबीन झाल्यानंतर पहिल्यांदा आपण शाकीय वाढीसाठी 19-19 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचे. 15 ते 20 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम तुम्हाला वापरायचं आहे आणि 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो. पहिलंच 19-19 घेत असताना पहिल्यांदा तुम्ही महाफीड आणि महाधन अशा कंपनीचं वापरा, जेणेकरून त्याचा रिझल्ट चांगला येईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये स्टिकर वापरायचं आहे, जेणेकरून ते पानावरती चिटकून आणि पसरत राहील, जास्त काळ दीर्घकाळ औषध टिकल. त्याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक वापरत असताना इमामॅक्टिन बेंझोएट 5 ग्रॅम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. 25 ते 20 ते लिटर पंपासाठी तुम्हाला 20 ग्रॅम वापरायचं आहे आणि 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 200 ग्रॅम वापरायचं आहे. इमामॅक्टिन बेंझोएट याच्यामुळे पाणी गुंडाळणारे आणि पाणी खाणारे अळी ही पूर्णतः कव्हर होईल. जर याच्या जागी तुम्हाला दुसरं वापरायचं असेल तर ह्याच्यासाठी तुम्हाला उत्तम असा पर्याय आहे सोलोमन वापरताना बायर कंपनीचं 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी 15 ते 20 लिटरच्या पंपाला 15 ते 20 मिली आणि 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली या पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर डाउनी मिल्ड्यू तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होत असेल तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या औषधामध्ये साप हे बुरशीनाशक वापरू शकता, ज्याच्यामध्ये कार्बेंडाझिम आणि मॅन्कोझेब याचं कॉम्बिनेशन आहे. ते वापरत असताना तुम्हाला 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि 15 ते 20 लिटरच्या पंपाला 40 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला ते 400 ग्रॅम वापरायचं आहे. जेणेकरून हे जे काही मी आता औषध सांगितले 20 ते 25 दिवसानंतरची पहिली फवारणी आहे. शाकीय वाढ, पाणी गुंडाळणारी अळी, प्लॉटमध्ये काळुकी येणं आणि ह्याच्यामध्ये जो काही रस शोषक किडीचा प्रादुर्भाव असेल किंवा डाउनी असेल, तांबेरा रोगाचा असेल, येलोवेन मोझॅक असेल, हे सुद्धा कव्हर होणार आहे. कारण तुम्ही इमामॅक्टिनच्या जागी जर सोलोमन वापरलं तर रस शोषक किडी कंट्रोल होणार आहे आणि रस शोषक किडी कंट्रोल झाली की येलोवेन मोझॅक सुद्धा तुमचा कंट्रोल होणार आहे. ही झाली पहिली फवारणी तुमची. त्याच्यानंतर दुसरी फवारणी करत असताना आपण फुलावरा अवस्थेमध्ये दुसरी फवारणी करायची. याच्यामध्ये फुलावरा अवस्थेमध्ये आपल्या पिकाला पावसानं म्हणजे तडी मारली का, पाऊस कमी पडलाय का, आपल्या पिकाला पाण्याची गरज आहे का, हे पण पाहणं गरजेचं आहे. कारण पाण्याचं जर त्या ठिकाणी कमी प्रमाणात पाणी जर पिकाला मिळालं फुलधारणा अवस्थेत तर फुलगळ होण्याची शक्यता आहे आणि उत्पादन तिथं घटतं तुमचं. त्यामुळं ज्यावेळेस आपण फुलधारणा अवस्थेत असेल तर तुमच्या रानाची कंडिशन कशी आहे बघा, वापसा कंडिशन कशी आहे, पाण्याची गरज आहे का हे बघून तुम्ही पाण्याची पाळी देणं सुद्धा गरजेचं आहे. तर दुसरी फवारणी करत असताना आपण फुलवरा अवस्थेमध्ये 13-40-13 वापरतोय, जे की NPK 13% नत्र आणि 40% स्फुरद आणि 13% पालाश आहे. ते वापरत असताना तुम्ही महाफड किंवा महाधन कंपनीत चांगलं वापरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी
वापरायचं आहे. त्याच्यामध्ये 15 ते 20 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम आणि 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो या पद्धतीने वापरायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता टाटा बहार. हे औषध अत्यंत प्रभावी आहे. फुलगळ न होणं, फुलाचं रूपांतर कळीमध्ये होणं आणि कळीचं रूपांतर शेंगामध्ये येते. अत्यंत प्रभावी आहे. जास्तीत जास्त फुलधारणा करण्याचं ते काम करतं. 1340 सुद्धा सेम असंच काम करतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक वापरायचं आहे. तर कीटकनाशक वापरत असताना याच्यामध्ये तुम्ही जे की ॲक्ट्रा हे नावाने येतं सिजंटा कंपनी, त्याच्यामध्ये थायोमिथाक्झाम 30% आहे. कोणत्याही कंपनीचं तुम्ही चांगलं रिझल्ट देणारं औषध वापरू शकता. ॲक्ट्रा थायोमिथाक्झाम 30%तलं ते तुम्हाला 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. 15 ते 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला 15 ते 20 ग्रॅम वापरायचं आहे आणि 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम. याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल काय ॲड करू शकता अजून, तुम्ही बाबा डाउनी मिल्ड्यू आहे का, पिवळेपणा, पानावरती म्हणजे चट्टे आहेत का, पानांवरती कोणते स्पॉट दिसत आहेत का, येलो वेन मोझॅक असेल, तांबेरा असेल, डाउनी मिल्ड्यू, ह्याच्यामध्ये तुम्ही अँट्राकॉल बायर कंपनीचं 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकता. 15 ते 20 लिटरच्या पंपाला 40 ग्रॅम आणि 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम. आणि त्याचबरोबर तुम्हाला स्टिकर पण वापरणं गरजेचं आहे. स्टिकर वापरत असताना 1 मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने वापरायचं आहे. ही झाली आपली दुसरी फवारणी. याच्यामुळे होणार आहे काय, फुलधारणा भरपूर, फुलाचं रूपांतर कळी अवस्थेत, कळीचं रूपांतर शेंगामध्ये आणि फुलगळ कमी होणं, भरपूर उत्पादन या ठिकाणी सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता. येलो वेन मोझॅकचा व्हायरस ह्या ठिकाणी पण कंट्रोल होतो, डाउनी मिल्ड्यू पण कंट्रोल होतो आणि तांबेरा रोग पण कंट्रोल होतो. आता राहते शेवटची फवारणी. ही फवारणी आपल्याला पूर्णतः शेंगा भरत असताना करायची आहे, दाणे भरत असताना करायचे आहे, शेंगा तयार झाल्यानंतर करायचे. ही फवारणी करत असताना आपल्याला 0.34 प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम वापरायचं आहे. 15 ते 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला 100 ग्रॅम वापरायचं आहे आणि 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 1 किलो वापरायचं आहे. ह्या 0.34 मध्ये तुम्ही कोराजन जे की FMC कंपनीचं आहे हे वापरायचं आहे. कारण जी आळी आहे ती तुमची शेंगा पोखरणारी आळी म्हणून प्रसिद्ध आहे. तर ती आळी कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला कोराजनच शेवटच्या फवारणीत वापरायचं आहे. ते वापरत असताना तुम्ही 60 मिली 200 लिटर पाण्यासाठी 15 ते 20 लिटरच्या पंपाला तुम्ही 5 मिली आणि प्रति लिटर पाणी, जर कोराजनचा विचार केला, प्रति लिटर पाणी 0.25 त्याचं प्रमाण आहे. या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. या पद्धतीनं नियोजन करा. तुमच्या प्लॉटमध्ये कोणताच कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही आणि योग्य प्रमाणात तुम्ही वापर करा. आणि जरी कोणता तुम्हाला प्रश्न असेल सोयाबीन पिकाबद्दल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.